तू मोगाशी होता का नव्हता? तू मोगाशी होता का नव्हता? बाकीचे शहाणपणा करू. सांगितलं तर होता का जोडायला गेलता तवा तिकडं? आणि मग तू ऐकलं कस का नाही? ते तर मोगाच सांगितलं नाही ताई. ही चाल जाणारी ही चेरीला तू नव्हतं तिथं शेंगा आणून आला इकून ते कोणा इथं गप्पा ठोकायला लागला आमच्यापाशी. ते खाली गपचिप ते मोगाच सांगितलंय. उगा फालतू विषय काढू नका. ह्या पोरांच्या काय अडचणी आहेत मला हे बघणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती अनेक गुन्हे नको व्हायला पुन्हा पुन्हा. हा बोला तुमचं. हॅलो दादा, मागच्या वेळेस ॲग्रीच्या टायमाला आम्ही 3 रात्री आंदोलन केलं बरं का. बरं आजचा विषय दादा, तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही रात्रभर इथं बसतो अभ्यास करत. पण तुम्ही बसणार समजून घ्या. मी काय सांगितलं मोगाच लेकरांवरती गुन्हे नको रे. पुन्हा ते काय आहे ते त्यांच्यावर आडी अडचण येईल. त्यांचं करिअर खराब होणार. पुन्हा सकाळी बसू ना. पुन्हा सकाळी बसू. शांत बसा खाली. सगळ्यांच्या आता माहितीसाठी सांगतो. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. ज्यांचे गावाकडे सेंटर आहेत त्यांनी परीक्षेला जायचा निर्णय स्वतः घ्यायचाय. ज्यांना जायचंय तुम्ही जावा. आणि माझं एक तुमचा बांधव म्हणून की तुम्ही जावं असं इच्छा आहे. इथं तुमच्यासाठी लढायला आम्ही तयार आहोत. दुसरा मुद्दा, दादांच्यासाठी हे आंदोलन अतिशय संवेदनशील आहे. दादा तुम्हाला इथं का जावा म्हणते का तर दादा तुमच्या भविष्याचा विचार करते. उद्याचे तुम्ही अधिकारी आहात. आता तुम्ही थांबला, आचारसंहिता आहे, परवानगीचा विषय आहे. इथं कसं आंदोलन आपण आज आयोजित केलं हे तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तुम्हाला माहिती आहे. एक मी आज ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. पोलीस बांधवांनी सहकार्य केले. त्यांची परीक्षा बघणं हे बरोबर नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं दादांनी कौतुक केले. आज तिने काल कोण होतं का म्हणजे 1-2 चॅनल होते त्यांच्या परीनं तिने केलं. पण आज तिने आपल्याला न्याय दिला ना. आज त्यांची इच्छा असेल, सगळ्यांची इच्छा असेल, माझी इच्छा